पारगाव 40+ आणि आपण पाहतोय साई 40+. दोन्ही संघाचे 12 खेळाडू पहिल्या चेंडू पडण्याच्या आतमध्ये रिपोर्टिंग करा प्लीज. निनादादा तारेकर आपला 12 खेळाडू पाठवा पारगावचा आणि साई 40+. कारण नियम अतिशय बंधनकारक आहेत, आयोजन दमदार आहे, तर सहकार्य करायचं आहे. साईचा पण आलेला धन्यवाद. तर सलामीचे फलंदाज उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. बघा आपण लाईव्ह स्क्रीनवर पाहतोय भूषण शेठ म्हात्रे यांना आणि त्यांच्या समेत दादा पण आहेत. स्कोरर सध्या बदललेत, समालोचक पण बदललेत. सचिन आणि गजानन मोकल आणि गोलंदाज सचिन पाटील पारगाव. 6 षटकांचा सामना. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं सर्कलची पाबंदी असणारा षटक. 2 खेळाडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला चेंडू कव्हर पॉईंट क्षेत्राकडे सुहास पाटीलला चकून चेंडू जातोय. परशुराम पाटील चेंडू मागे धावतोय आणि आला हा पहिला पॉईंट क्षेत्राकडे चौकार. लागल्यात गजानन मोकल, काय दमदार फलंदाजी, आणि सचिन मोकल असे 2 फलंदाज आपण पाहतोय. सचिन पाटीलचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. इथे मात्र धावगती घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय. स्ट्राईकला गजानन मोकल आहे. षटकातील पुढचा चेंडू पडतोय. पुन्हा एकदा जोरदार हुक केलाय. मेडिकल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि पाहता पंचांचा इशारा आलाय. साधा षटकार. दिबा पाटील होते गोरी गरिबांचे वाली. आता मात्र जो तो गाल्यामध्ये गोप घालतोय, आता मात्र ब्रेसलेट घालतोय. ही कृपा आहे दिबा पाटील साहेबांची आपल्यावर. आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाला लढा द्या ना, दिबा पाटील साहेबांचं नाव येऊ द्या. पुढचा चेंडू बघा, काय जबरदस्त गोलंदाजी, काय कमबॅक केलाय. बॅकअप मात्र सुंदर मिळतोय. इथे मात्र सुंदर स्पर्धा पाहायला मिळतोय. पारगाव विपक्ष साई 40+. 10 धावा दापलकावर. हा चेंडू पुन्हा एकदा झेल आहे. बघूया क्षेत्ररक्षक वेगाने धावतात आणि चेंडू मात्र 3 क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी होतो. सुहास पाटील दमदार क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावपक्का धाव लागतात त्या मात्र 12 बिनबाद. साई 40+ मास्टर आनंदजी पाटील अध्यक्ष साई 40+ मास्टर संघाचे, त्यांच्या गावातील संघ. आणि समोर फलंदाज सचिन मोकल, गजानन मोकल, गोलंदाज सचिन पाटील पारगाव संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा झेल उडालाय आणि झेल घेतलाय तो मात्र मच्छिंद्र मोकल याने. पहिला हादरा मिळतोय तो मात्र साई 40+ मास्टर संघाला. स्कोरर आणि दादांमध्ये काहीतरी चर्चा होतोय. आपलातून कामगिरी. तर स्कोर गार्ड वर स्कोर झालाय 12. 1 गडी बाद आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो मात्र राजेंद्र. कमबॅक करतोय तो मात्र सचिन पाटील. सुरेख अशी कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. बघा सोन्या गायकवाड आणि लेजंड खेळाडू नरेश दादा गायकवाड या 3 भावांनी मात्र
हॅट्रिकला नरेश नामा दादा नाव काय? नरेश गायकवाडला सुवर्ण संधी आहे. जर हॅट्रिक घेतली तर मिथुन दादा म्हात्रे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. प्रेम आहे असे गावाचं नरेश गायकवाडवर. स्लो डिलिव्हरी आणि पहिला चेंडू गुड कॅच. संदीप तारेकर झेल घेतोय. सँडी पारगाव संघ कुठेही खेळायला गेला, कुठल्याही स्पर्धेमध्ये खेळायला गेला तर शुभेच्छा देण्यासाठी मिथुन दादा, प्रवीण घरत आणि छोट्या नेहमीच असायचा. परंतु आता मात्र पाहतोय 12 धावा दाबलकर लागल्यात. 2 गडी बाद. ISPL माझी मुंबईने जिंकलेले आहे. मुंबई संघ विन झालाय. सागर अभिनंदन. आप्पा असल्यावर टेन्शन नसतं. सर्व लेखा जोटा माहिती. आणि इथे मात्र 12 धावा 2 गडी बाद. 40+ मास्टर पारगाव संघाच्या विरोधामध्ये नरेश गायकवाडला मिळाली सफल. आणखीन 2 विकेट घेतले तर मिथुन दादा यांच्याकडनं 1000 रुपयाचे पारितोषिक. नवीन फलंदाज मैदानामध्ये आले सतीश मोकाल. स्लो डिलिव्हरी आणि पुन्हा एकदा व्हेरिएशन बदललं. पंचांचा इशारा आला. खराब चेंडू. अवंत धावसंख्येत भर. 13 धावा दाबलकार लागतात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 षटकांचा सामना आहे आणि सोन्या गायकवाड आणि नरेश गायकवाड यांच्या विरोधामध्ये जर साई संघाला खेळायचं असेल तर धावा बनवावे लागतील. षटकातील पुढचा चेंडू. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळतोय. सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळतोय. संदीप तारेकरने एक झेल कॅरी केलाय. नरेश गायकवाडचा पुढचा चेंडू बघा. आता मात्र जोरदार प्रहार आणि इथे मात्र झेल ड्रॉप होतोय. 19 धावसंख्येवर दुसरा 2 फलंदाज बाद झालेत. पुढचा चेंडू बघा. काय गोलंदाजी करतो. गोलंदाज मात्र जीव उकळून गोलंदाजी करतोय पण क्षेत्ररक्षणाची साथ मात्र थोडी कमी मिळतोय. बघा सोन्या गायकवाडला अतिशय एक स्क्रीनवर पाहतो आपण. एक दमदार खेळाडू. 4 बाईक त्याच्या नावावर. यष्टीरक्षक अतिशय दमदार आहे. पुढचा चेंडू आणि सुंदर असा कॅच पकडला आहे. मच्छिंद्र मोकाल दुसरा झेल घेतोय. आग्रह नसतो आणि सकाळीपर्यंत कारण कामधंदा आटपून इथे यावं लागतं. त्यामुळे आपण जरा सहकार्य करा. बरोबर आहे ना. 19 धावसंख्येवर तिसरा गडी गारद. न्यू बॅट्समॅन प्रवीण मोकाल. विचार विनिमय करण्यासाठी भाग. 2 चेंडू बाकी आहेत. पंच षटकातील नरेश गायकवाड विचारतात चेंडू किती टाकून झालेत. बरोबर आहे. गोलंदाजाचं एक कैसियत असते. गोलंदाजाचा एक विचार विनिमय करण्याची क्षमता पाहिजे आणि लेजंड खेळाडू नरेश दादा गायकवाड पंचांकडे गाडगोल करण्यासाठी सज्ज होता. 19 झालेत. 3 गडी बाद. चॅलेंजर 40+ मास्टर जय हनुमान पारगाव विपक्ष साई 40+ असा सामना चालू आहे. बघा सन्मान दिला नरेश गायकवाडच्या चेंडूला.
माझी मुंबईने फायनल जिंकली ISPL मधली. इथे मात्र एका मागोमाग एक धक्के बसत आहेत ते मात्र साई 40+ मास्टर संघाला. बघा या पारगाव संघामध्ये सर्व दमदार खेळाडू, सर्व खेळाडूंचा भरणा, सर्व मान्यवर सामन्याचा अतिशय जवळून आनंद घेतात. दादा पण पाहतात सामन्याकडे. आणि हे मेघनाथ शेठ मात्र आणि भूषण शेठवर असणारे प्रेम. नितीन नाईक आलेत, महेश पाटील पण उपस्थित आहेत. समीर मोकाल, सर्व मोकल कुटुंब आज मात्र एकजूट झालाय जासई नगरीमध्ये. पाहायला गेलत तर 19 वर चौथा आदरा हॅट्रिक वर आहे नरेश गायकवाड. आणि 1000 रुपयाचं पारितोषिक आहे मिथुन म्हात्रे साहेबांकडनं. बघूया हॅट्रिक चेंडू नरेश गायकवाड. कामगिरी मात्र दमदार पाहायला मिळतोय नरेश दादा गायकवाड यांची. बघा अजूनपर्यंत वय वर्ष 50 अबव 56 वर्षाचा हा युवक तरुणाला लाजवेल अशी फलंदाजी गोलंदाजी करतोय. 20 धावा धापलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेला क्रिकेटला सुरुवात केली नरेश गायकवाडने त्यावेळेला पॅरागॉनची चप्पल, त्यावेळेला गाड पण नव्हते आणि एका फलंदाजाच्याकडे बॅट असायची आणि नॉनस्टिक एंडला जो फलंदाज जायचा त्याच्याकडे मात्र काठी असायची. हा खेळ आणि अजूनपर्यंत सर्व त्याच्या जोडीचे खेळाडू रिटायर झालेत, परंतु नरेश गायकवाडने खेळ सोडला नाही. शहर कितना भी बुरा हो जाए लेकिन वो घास नहीं खाता. अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक या ध्येयावर चालणारी पारगाव 40+ क्रिकेटची टीम आहे. फक्त नरेश गायकवाड सोन्या जर बाहेर झाला तर पारगावचा क्रिकेट हा 40+ मास्टर चालू शकणार नाही. म्हणून ते क्रिकेटमध्ये जिवंत आहेत, कारण तर त्यांनी भरपूर तारे सितारे घडवलेत. गोलंदाज सांगतो टेन्शन घेऊ नका. सचिन पाटील वैयक्तिक दुसरं सांगित 3रं षटक. (40+ मध्ये तुम्ही फक्त पारगावचाच नाही कुठला पण तुमचा खेळाडूचा नाव विचारा, तुम्हाला परफेक्टली माहिती मिळेल. स्कोरल बदललाय, दमदार स्कोरल. 20 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा सामना आहे. किरण पाटीलने संयम ठेवला, थांबले आणि विस्फोटक इनिंग साकारले. तसे मात्र इथे पण धावा होऊ शकतात. फक्त धावा बनवण्यासाठी तुम्हाला 2 खेळाडूला खेळपट्टीवर टिकून राहणं अतिशय महत्वाचं आहे. महेश पाटील आणि नितीन नाईक काहीतरी सल्ला देतात दोघांना एकमेकांमध्ये. तर सचिन पाटीलचा पुढचा चेंडू पडतो या षटकातील. 3ऱ्या षटकाला सुरुवात होते, प्रारंभ होतोय. ब्लॉकाचा मारा खोदून काढलाय, एकदा तर पळून पूर्ण केली. फक्त सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकतोय. धावपळका धाव लागतात त्या मात्र 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निम्मा संघ गारद झालाय साई 40+ मास्टर. मयूर म्हात्रे यांची सेना आज मात्र बघूया. जासई नगरीमध्ये साई 40+ मास्टरला संधी मिळाली, पारगाव 40+ मास्टरला संधी मिळाली. सर्व 10 संघांना संधी मिळाली. संधीचं सोनं कोण करणार आणि उद्या कोण मात्र इथे येणार. सचिन पाटीलच्या षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. स्लो डिलिव्हरी. यष्टीरक्षक अतिशय चपल आहे, चतुर आहे, हुशार आहे आणि फलंदाज मात्र यष्टीचीत बाद. सोन्या गायकवाड यष्टीरक्षक. बघा काय चेंडू बघा, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. ज्याची नेहमी दादागिरी चालली रायगड, ठाणा, मुंबईमध्ये, त्याच्या चेंडूला, रबर चेंडूला क्लोज कीपिंग करणारा हा यष्टीरक्षक आहे सोन्या शंकर म्हात्रे. कोण विसरणारे वादल. 5 गडी बाद झाले, धावसंख्या 21. शांत खेळ पाहायला मिळतोय. संयम, अतिशय शांतता पाहायला मिळतोय. पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आलेत. 21 धावसंख्येवर 5 गडी बाद झालेत साई 40+ मास्टर.
सचिन पाटीलचा पुढचा चेंडू बघा. चेंडू यष्टीरक्षक इथे मैदानामध्ये असं वाटतंय एक गोलंदाज आणि एक यष्टीरक्षकच खेळतोय, कारण तर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. धावा फार कमी आहेत, धावा बनवाव्या लागतील, कारण तर 6 षटकांचा सामना आहे. साई 40+ मास्टर. सचिन पाटील व्हेरिएशन बदलतोय, कधी राऊंड विकेट गोलंदाजी करतोय, अप्रतिम कामगिरी करतोय, सुरेख कामगिरी. षटकातील पुढचा चेंडू बघा, सेफ शॉट. आता मात्र हा चेंडू आलाय. सुरेख कामगिरी निनाद तारेकर यांची दमदार कामगिरी पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धबकार लागतोय 23 धावा 5 गडी बाद. प्रथम सत्र चालू आहे. साई 40+ मास्टर विपक्ष पारगाव. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॅट टू द बॉलर, स्टेट ड्राईव्ह चेंडू घेऊन काढलाय आणि षटक संपण्याचा इशारा आलाय पंचांचा. तर तिथूनच स्क्वॉड मधून आपण पाणी ठेवलंय खेळाडू कक्षामध्ये, तिथूनच पाणी पुरवायचं आहे. मयूरजी मात्र आपल्या खेळाडूंना त्या स्क्वॉड मध्ये पाण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. तोपर्यंत डीजे मास्टर लंच ब्रेक मध्ये गेलेत. कॉमेंट्री कंटिन्यू चालू राहील. थोडासा इंटरव्ह्यू झालाय. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाव लागला. त्या मात्र आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर संदेशजी शिर्के आम्हाला माहिती कळवतील. 24 धावसंख्या 5 गडी बाद. एकविरा लाईव्ह इव्हेंट्स भरपूर नाव कमवलंय या सुकापूर गावामधून हा बुलंद करतोय हा व्यक्तिमत्व. आणि गोलंदाजीसाठी आलाय एक पारगाव संघाचा विस्फोटक खेळाडू सोन्या उर्फ लक्ष्मण गायकवाड. बघा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. जर तुमच्या सरळ बॅट मधून धावा येत असतील ना तर बॅट उलटी करायची काय गरज नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघा. आता मात्र वा काय क्षेत्ररक्षण होते पारगाव संघाचा दर्जेदार दमदार रत्नदीप पाटील. रत्नदीप पाटील सुरेख असा झेल घेतलाय. रोहित पाटील यांचे पप्पा रितेश पाटील यांचे पिताश्री रत्नदीप पाटील. मुलं पण तेवढे ताकदीने खेळतात जसे पप्पा खेळतात. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. चेक करा जरा प्लीज. पाहिलं जातोय. जीवन गावण या. डिसिजन पेंडिंग आहे प्लीज. फलंदाज नॉट आउट असेल. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात.
मध्ये पाहिलेला आहे आणि त्याने फलंदाज नॉट आउट दिलेला आहे. आपण प्लीज खेळ चालू करा. 24 धावसंख्या झाली, 5 गडी बाद झालेत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. सोन्या गायकवाडचा पुढचा चेंडू. पॉईंट क्षेत्राकडे चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय. मच्छिंद्र मोकल चेंडूच्या मागे धावतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय. स्वतःचा बॅलन्स सांभाळला आणि फेकी मात्र खराब होतोय. बॅकअप मिळाला तर त्याचा फायदा साई 40+ मास्टर संघाला होतोय. संघाची धावसंख्या धपका लागतो 2 ने वाढून स्कोर झालाय स्कोर कार्डवर. तो मात्र 27 धावा धापलकावर 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. विंदाने संघाचा कर्णधार दीपक सर आणि नवगर संघाचा कर्णधार आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी संपर्क करा प्लीज. 27 धावा धापलकार लागल्यात. सोन्याचा पुढचा चेंडू. पुण्याच्या फायनल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुरक्षित रक्षण पाहायला मिळतोय राजेश पाटील. 28 धावा धापलकावर. सोन्या गायकवाड गोलंदाजच्या मोठ्यावर आलेत. 6 षटकांचा सामना आपण पाहतो. जीवन गावण उत्कृष्ट अशी स्पर्धा पाहायला मिळतोय. प्रत्येक ठिकाणी 40+ मास्टरची कुठे स्पर्धा पाहायला मिळेल 6 षटकांची. परंतु जासईमध्ये 40+ला सुद्धा 6 षटकं दिलीत. दमदार आयोजन भूषण शेठ मात्रे आणि मेघना शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासई. मेघना शेठ मात्रे प्रतिष्ठान आयोजित व विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित नाईट क्रिकेटचे सामने 2025 शानदार पर्व. अप्रतिम आयोजन आहे. देविद्यमान नियोजन संयोजन आणि उद्या मात्र स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस. 29 धावा धापलकार लागल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सोन्या गायकवाडच्या षटकातील काय चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुढचा चेंडू आणि इथे मात्र षटक संपण्याचा इशारा आलाय. 29 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धापलकार लागल्यात साई 40+ मास्टर संघाच्या. चार षटकं कंप्लीट झालीत. 2 षटकं बाकी आहेत. स्पीडअप करा प्लीज. सुहास पाटील टाइमपास करू नका प्लीज. जरा सहकार्य करा कारण 10चा लॉट आहे. तर विंदाने संघाचा संगणक आणि नवगर संघाचा संगणक आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करा प्लीज. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय राजेश पाटील. सुरेख चेंडू पहिला चेंडू राजाचा चांगला असा पडलाय. आरामदार कार्पेट चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे होतोय. संघाची धावसंख्या सुंदर नितीन म्हात्रे पण पाहतो आपण या संघामध्ये खेळताना. जासई नगरीमध्ये पारगाव आणि साई संघ खेळतोय. तर पारगाव संघाने टॉसचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मात्र साई 40+ मास्टर संघाला. राजाचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. 5वा षटक चालू आहे. 30 धावा धापलकावर 5 गडी बाद झालेत साई 40+ मास्टर संघाचे. बघा पूर्णपणे खांद्याचा वापर पुरेपूर वापर करतोय हा गोलंदाज. देवाशिष मोंती इंडियाचा करायचा तसाच मात्र राजेश करतोय. पुढचा चेंडू आता मात्र थोडासा ऑप्शन सोडून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा आला की खराब चेंडूचा मारा पाहायला मिळतोय. अवांतर धावेने धापलकर धावा हालतात. स्कोर कार्ड हालतोय. 31 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये साई 40+ मास्टर. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर अशी कामगिरी. आनंद कार्पेट चेंडू खेळून काढलाय. एक धाव तर पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न आणि हा म्हणता दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये मोह आवरला नाही फलंदाजाला आणि फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद.
सर्व वाट पाहतात, सर्वांची नजर लागली मयूर म्हात्रेकडे, कधी उतरणार फलंदाजीसाठी. हॅलो, चला नवघर संघाचा कर्णधार आणि विंधन संघाचा कर्णधार या लगेच नाणेफेकी करण्यासाठी. सागर. धन्यवाद अप्पा. 32 झाल्यात, 6 गडी बाद झालेत. स्कोरर आलेत आता. जबरदस्त स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून. पंच पण आपले प्रोफेशनल पंच पाहतो, लालचंद गावण यांचे बंधू केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा, जीवन गावण. दमदार पंच. शैलेश चव्हाण आतमध्ये आहेत. पुढचा चेंडू पाहायला गेलं तर बॅट टू द बॉलर, स्ट्रेट ड्राईव्ह. निनाद तारेकरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. स्कोअर कार्डवर धावा लागतात त्या मात्र 33, 6 गडी बाद. साई 40+ मास्टर. धावसंख्या फार कमी आहे, धावांचा अंकुश वाढवावा लागेल कारण आणखी एक षटक बाकी आहे. 6 षटकांचा सामना. पुन्हा एकदा दमदार सुरुवात पाहायला मिळतोय. अप्रतिम. पारगाव संघाने साई संघाच्या खेळाडूंच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या घातल्यात. 34 धावा धापलकावर. रोखण्याचं काम केलंय प्रत्येक गोलंदाजाने. त्याच्यामध्ये कमबॅक करून दिला नरेश गायकवाडने आपल्या गोलंदाजीमध्ये. राजेश पाटील वर हा चेंडू 2 क्षेत्ररक्षक येतात बघा आणि 2 क्षेत्ररक्षकांना चकून चेंडू जातोय. नरेश गायकवाड आणि संदीप तारेकरला चकून आलाय हा चौकार. संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. स्कोअर कार्डवर स्कोअर हलतोय. धावा झाल्यात त्या मात्र 6 बाद 38. बाद 38. समीर मोकल आपण पाहतोय आणि त्यांना साथ देतोय गणेश मोकल. गजानन मोकल नंतर गणेश मोकल. सर्व मोकल परिवार आहे, फक्त 2 मात्र आहेत. धावा धापलकावर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. वैयक्तिक पहिलं सांगित शेवटचं निर्णायक स्लोवरचं हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी डावखुरा सीएचए मध्ये कार्यरत असणारा गोलंदाज निनाद तारेकर. बघा खेळाडू पण आलेत, अतिशय स्ट्रॉंग खेळाडू. नवघर म्हटलं की कुंदन दादा आणि विंदने दीपक पाटील. नाव विसरलो. चौकार आलाय. संघाची धावसंख्या धबकार लागतोय ती मात्र आतापर्यंत साई 40+ मास्टर. 42 धावा 6 गडी बाद. दमदार फलंदाजी पाहायला मिळतोय. समीर आणि गणेश बघा. निनाद तारेकरचा पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. निनाद तारेकरचा पुढचा चेंडू. हे पारगावचे गोलंदाज आहेत आणि साईचे फलंदाज. सदासजी मात्र दोन्ही पण संघ हार मारणारे आहेत. भरपूर वेळा एकत्र आलेत आणि भरपूर वेळा मात्र सामन्यामध्ये मजा आली. पुढचा चेंडू बघा. इथे मात्र सुंदर अशी कामगिरी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये जासईचं मैदान आहे आणि या मैदानावर मेघनाथ मात्र प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित नाईटचे सामने पाहायला मिळतात. चौथी रात्र पाहतोय. उद्या मात्र अंतिम 5वी रात्र, मेगा फायनलचा दिवस. बघा सोन्या गायकवाड यशस्वी यष्टीरक्षक. पाठीमाग वाघ आहे. धावा झाल्या 43 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिलं सत्र चालू आहे. स्लो कासवाच्या गतीने का होईना धावा येतात. बघा वाह.
बघा आमचे भूषण शेठ म्हात्रे आणि जयदीप शेठ म्हात्रे आमचे जबरदस्त असे मित्र सध्या व्हॉट्सअपवर बघत आहेत किती मेसेज आलेत किती जण सामन्यात आनंद घेतात दमदार असे व्यक्तिमत्व तर पुढचा चेंडू 44 झाल्यात आपल्यातून कामगिरी करावी लागेल कारण समोर एक विस्फोटक खेळाडू आणि तेवढा स्ट्रॉंग झोन मध्ये असणारा आतापर्यंत ज्याने भरपूर तारे सितारे घडवलेत आणि हा मैदान त्याला नेहमीच लकी राहिलाय असा नरेश गायकवाड षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल धावसंख्या 6 बाद 45 झालेले आहे आणि पाहूया 36 चेंडू मध्ये 46 बनवायचे आहेत त्या मात्र पारगाव संघाला चला स्पीड अप करा प्लीज आणि साई फोटोप्लस मास्टर डिसिप्लिन मध्ये मैदानामध्ये जायचं एका रांगेमध्ये आणि येताना हस्तांदोलन करून आपण मैदानात सोडायचं आहे नितीन म्हात्रे दमदार व्यक्तिमत्व पुढचा सामना बघणार आहोत 9 आणि सामन्याची नाणेफेक करण्यासाठी मिलिंद ठाकूर यांना विनंती करतोय की आपण या दोन संघाच्या दरम्यानली नाणेफेकी करूया दोन्ही संघाच्या कर्णधार खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघाचे कर्णधार जर बघितलं त्यांनी बराच टेनिस क्रिकेट खेळलेला आहे जुना खेळ सुद्धा बघितला नाविन्य सुद्धा बघितलंय असे दोन्ही खेळाडू आहेत दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देतोय नाणेफेकी करत आहेत मिलिंद ठाकूर सर छापा आपण नाणेफेकी जिंकलेले आहेत पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन काय करण्याचा निर्णय असेल फिल्डिंग करू तुम्ही असे खेळाडू आहेत की आता नवीन खेळसुद्धा खेळता जुना खेळसुद्धा बघितला आहे की त्या काळचा खेळ होता आपण चप्पल घालून खेळत होतो आणि आता ब्रँडेड शूज घालून खेळतो या दोन्हीमधला फरक तुमच्या म्हणण्यानुसार काय आहे आता क्रिकेट पास झालेला आहे आता क्रिकेटमध्ये भरपूर हे आपले म्हणजे चेंजेस आलेले आहेत पहिले आपल्याकडे काय नव्हता बॅट नव्हत्या एकच बॅटशी आपण सर्व खेळत होतो बॅटला ग्रीप नसं सायकलचा टायर घेऊन आपण ग्रीप बनवलेला आहे आता भरपूर चेंजेस झालेला आहे सर्व बॅट वजन नव्हता आता बॅटचं वजन 950 5,000च्या आता आपण 14,000 फी भरतोय या दोन मधला फरक तुझ्या दृष्टीने काय असेल सुरुवातीला जेव्हा मी क्रिकेट खेळतो 300 रुपये फी होती सुरुवातीला क्रिकेट खेळतो तेव्हा 300 रुपये फी होती आता 10, 20, 15 अशी फी आहे आताचा क्रिकेट फार फास्ट झालेला आहे निश्चितच या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा रवी पाटील सर यांचं आगमन झालं त्यांचं मनापासून मी स्वागत करतोय विज्ञान टेनिस क्रिकेटला फार मोठं योगदान रवी पाटील यांचंसुद्धा लाभलेलं आहे मगाशीपासून सागरच्या खेळाडूचा उल्लेख करतो नरेश गायकवाड एक असा खेळाडू मी म्हणेन की ज्या खेळाडूनं या टेनिस क्रिकेटला अनेक सितारे निर्माण केले म्हणजे खेळाडूंचा निर्माण करणारा कारागीर आणि सध्या नवीन खेळाडूंना हिऱ्यांना खऱ्या अर्थानं पैलू पाडून त्याला चमक करणारा खान मालक अर्थात त्याचं नाव आहे नरेश गायकवाड धन्यवाद अप्पा 36 मध्ये 46 आणि दोन्ही भाऊ मैदानामध्ये नरेश दादा गायकवाड सोन्या गायकवाड ही जोडी मात्र काय कारनामा करणार पाहायला मिळेल तर क्षेत्ररक्षणाच्या युवारचना करून घ्यायचे साई फोर्टी प्लस मास्टर सलामीचे फलंदाज झालेत पंचभर रवाना झालेत तर पाहूया तसेच गजानन पाटील यांचं सुद्धा आगमन झालं त्यांचं सुद्धा मी सरचे स्वागत करतोय वसंत नवाले यांचं सुद्धा आगमन झालं त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण या आणि बघा गजानन पाटील आल्या आल्या त्यांनी पहिल्यांदा नमस्कार केलेला आहे हा बोला चेंडू द्यायचा दुसरा आयोजन कमिटी दरम्यानच्या काळात बक्षीस आहे नरेश गायकवाड यासाठी प्रत्येक षटकारासाठी जासईचे मास्टर माइंड शिरीष म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल आप्पा चेंडूची पूर्तता करा मैदानामध्ये चेंडू द्या या गजानन पाटील शिवभक्त आणि अनेक वेळा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे नरेश गायकवाडसाठी खास बक्षीस आहे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस तसेच वसंत नवाल यांचं आगमन झालं एक
लेजंड खेळाडू विंदे गावचे त्यांचं सुद्धा सरचे स्वागत करतोय. आणि जाऊया पुन्हा एकदा गोड आवाजामध्ये, ज्या आवाजाची जादू इतकी की मैदानामध्ये आपण बघत होतो, सामना चालू होता आणि त्या सामन्यामध्ये गोलंदाजी करत पारगाव संघ, जसा सागरचा आवाज आला प्रतिस्पर्ध्याला धावत होत नव्हत्या, कारण सागरच्या आवाजाची जादू जी आहे ना ती पारगाव संघाला एनर्जी देणार आहे. आता फलंदाजीमध्ये काय करामत होत आहे ते सुद्धा आपण बघणार. जाऊया सागर यांच्याकडे. धन्यवाद आप्पा, आशीर्वाद आहे तुमच्या सर्वांचं, त्यामुळे इथपर्यंत आहे. प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकच राहणार. 36 मध्ये 46 बनवायचे आहेत, तर स्ट्राईक येतोय छोटा भाऊ आणि नॉन स्ट्राईक एंडला मोठा भाऊ. A1 जोडी, बंधूंची जोडी. याच्यामध्ये फक्त अंकुश गायकवाड नाही, परंतु त्याचा पण खेळ बहरलाय. तर पाहूया पुन्हा एकदा काय घडणार, काय बिघडणार मैदानाच्या आतमध्ये. सोन्या गायकवाड आणि नॉन स्ट्राईक एंडला नरेश गायकवाड. तर गोलंदाज साई संघाकडनं प्रथम षटक हाताळण्यासाठी, पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी, सर्कलची पाबंदी असताना षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय प्रवीण मोकाल. सामन्याला सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय, हिरवं कंदील, आणि पहिला चेंडू पडतोय सोन्या गायकवाडसाठी. प्रवीण मोकालचा पहिला चेंडू आणि आता मात्र क्षेत्ररक्षकाला भेट करून सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. इथे मात्र धोका निर्माण झालाय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला हादरा पारगाव संघाला लागलाय. नरेश गायकवाड बॅट टू द पॅव्हिलियन. सीमारेषेवरनं काय या वयामध्ये थ्रो झालाय बघा. सतीश मोकलने. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवा प्लीज. संदीप तारेकर मिडल ऑर्डरचा फलंदाज मैदानामध्ये चाललाय. एनेट नंबर 3 सर्व संघ आज मात्र इथे आपली हुकूमत दाखवणार. सर्व संघ 40+ मास्टर आमचे रविशेठ पाटील सुद्धा आलेत. एक दमदार व्यक्तिमत्व आणि तेवढंच ताकदीचं एक खेळाडू. एक धावसंख्येवर एक गडी बाद झालाय. तर प्रवीण मोकलचा पुढचा चेंडू सोन्यासाठी. आला हा षटकार. संघाची धावसंख्या धबकार लागतो ती मात्र 7 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. हॅलो, पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. पुढचा चेंडू या षटकात देईल. ब्लॉकआउटचा मारा खोदून काढला सुरेश क्षेत्ररक्षक. एका हातामध्ये चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी झाला क्षेत्ररक्षक. दमदार खेळ आपण पाहतोय. बनवायचे त्या मात्र टार्गेट आहे 8 धावा धापलकावर. 47 टार्गेट आहे 6 षटकामध्ये. पहिलं षटक हाताळतोय तो मात्र प्रवीण मोकालचा पुढचा चेंडू. एक धाव बोलून पूर्ण केली. स्ट्राईकला येतोय सोन्या. सुंदर अशी कामगिरी. पारगाव संघ 9 धावा धापलकावर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रवीण मोकालचा पुढचा चेंडू या षटकातील असेल. पहिल्या षटकातील पॉवर प्लेची सर्कलची प्राबंध्य असणारा षटक हाताळतोय तो मात्र प्रवीण मोकाल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सोन्या गायकवाड. काय क्षेत्ररक्षण होतोय साई संघाचा. बॅट टू द बॉलर. अप्रतिम कामगिरी. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पहिल्या षटकातील प्रवीण मोकाल यांच्या धावफलकावर धाव लागला त्या मात्र 9 एक गडी बाद. चॅलेंजर 40+ मास्टर पारगाव. सोन्यासाठी चेंडू होता. सुरेखरित्या खेळून काढलाय. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावफलका
इथे मात्र कामगिरी बघा, दमदार कामगिरी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण मात्र दमदार पाहायला मिळतोय. ते मात्र साई संघाचं आणि काय गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 गडी बाद झालेत पारगाव संघाचे. धाव घेण्याच्या मोहामध्ये मोह आवरला नाही आणि मात्र दुसरा गडी गारद होतोय. तर मात्र सोन्याच्या स्वरूपामध्ये सलामीची जोडी तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज मैदानामध्ये निनाद तारेकर. क्रिकेट मात्र चांगला पाहायला मिळतोय साई संघाकडनं. तर तेवढ्या ताकदीची फलंदाजी करावी लागेल पारगाव संघाला, कारण त्या धावांचा अंकुश वाढवावा लागेल. नऊ धावसंख्येवर दुसरा गडी गारद झालाय. जरा स्पीडअप करा पंच. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरला निनाद तारेकर, डावखुरा फलंदाज, आणि त्याला साथ देतोय तो मात्र संदीप तारेकर, दोन्ही भाऊ. दीपक सर पाटील एक उत्कृष्ट पंच, उत्कृष्ट खेळाडू आणि एक दमदार व्यक्तिमत्व. मिथुन दादा मात्र त्यांना घेऊन येतात. दीपक पाटील यांचं सुद्धा सरचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आज त्यांचा विचार केला तर अॅनिव्हर्सरी आहे, त्याच्या सुद्धा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आपल्याला हॅपी अॅनिव्हर्सरी दीपक सर. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये आपण थोडस बदल करतोय. तसेच नवघर गावचे उपसरपंच सन्मान दिनेशजी बंडा एक सुंदर असे खेळाडू आहेत आणि नवघर गावचा विकास हा ज्यांचा ध्यास त्यांचं सुद्धा आगमन झालंय. दिनेश गजानन मोकल सुद्धा स्वागत करतोय. सागर धन्यवाद आप्पा. गजानन मोकलचा पहिला चेंडू, अहो गुड कॅच, जबरदस्त कॅच. काय साई संघ आज मात्र प्रभावित करून टाकलंय पूर्ण जासई नगरीमध्ये. दमदार क्षेत्ररक्षण लांबून येणारा हा संघ, खारपाडा नगरी जवळ असणारा गाव. साई 40+ मास्टर, तिसरा हादरा पारगाव संघाला. संदीप तारेकर बॅट टू द पॅव्हिलियन. सतीश मोकलने खेळ घेतलाय संदीप तारेकर यांचा. 3 बाद 9 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रत्नदीप पाटील. शेहेचाळीसचं टार्गेट असताना 3 गडी तंबूच्या आसऱ्याला पाठवलेत, ते मात्र साई संघाच्या गोलंदाजाने. पारगाव विपक्ष साई असा सामना चालू आहे. धावांना अंकुश वाढवावा लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये रत्नदीप पाटील आणि गोलंदाज गजानन मोकल. दहा 12 पावलांचा स्टार्ट आहे गजानन मोकल यांचा. गोलंदाजी मात्र अचूक मारा, टिचूल मारा, तिखट मारा पाहायला मिळतोय. समोर फलंदाज आपण पाहतोय रत्नदीप पाटील, नॉन स्ट्रायकरला निनाद तारेकर. 3 बाद 9. आणि इथे बघा आल्या चेंडू फाईनल क्षेत्राकडे ट्रॅव्हल झाला. रत्नदीप पाटीलच्या बॅट मधून हा पाहायला मिळतो चौकार. शेहेचाळीसचं टार्गेट आहे 6 षटकामध्ये 36 चेंडू मध्ये. तर दुसरं षटक प्रगतीपटावर गजानन मोकल गोलंदाज. पुढचा चेंडू बघा आणि इथे मात्र सुरेख कामगिरी पाहायला मिळतोय. अप्रतिम. क्षेत्ररक्षक मात्र दमदार आहे.
पेंडरशिप करण्याचा प्रयत्न होता रत्नदीप पाटील यांचा, परंतु क्षेत्ररक्षक मात्र क्षेत्ररक्षण सुंदर लावले, झालं सापलं लावलं तर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये सर्कलच्या षटकाचा हाताला आणि त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं गजानन मोकल यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू 13 झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चॅलेंजर 40+ मास्टर पारगाव टीम. पुढचा चेंडू अराउंड द कार्पेट खेळून काढलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. साई 40+ मास्टर धावसंख्या धबकार लागतो ती मात्र आतापर्यंत 14 धावा. 3 गडी बाद झालेत. 14 धावा धावपर करावं लागल्यात. डावखुरा फलंदाज निनाद तारेकरला आहे. धावा वाढवाव्या लागतील, धावा बनवाव्या लागतील, आक्रमक रूप धारण करावे लागेल, फटकेबाजी करावी लागेल, षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल, अस्तित्वाची लढाई शेवटीचे प्रयत्न कंबर कसावी लागेल, घाम घालावे लागेल, पसीना पसीना बहाना पडेगा मैदान के अंदर. पुढचा चेंडू या षटकातील असेल. शेवटचा चेंडू. जरा क्षेत्ररक्षण सजवून घ्या लवकर लवकर. आपण टाइमपास करू नका प्लीज. पंच टाइम नोटेट करा. पुढचा चेंडू निनाद तारेकर साठी पडला आहे. दुसरीसाठी कॉल केला होता परंतु नकार देतात रत्नदीप पाटील. सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल अंतिम चेंडू या षटकातील. 15 झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दमदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं साई संघ. पुढचा चेंडू गजानन मोकल यांचा. ब्लॉकाचा मारा, ब्रह्मास्त्राचा वापर अराउंड द कार्पेट. लॉंगॉनला चेंडू उचलतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धबकार लागतो ती मात्र 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चॅलेंजर 40+ मास्टर 16 धावा 3 गडी बाद. लागल्यात त्या मात्र 16 आणि गडीबाद झालेत ते मात्र 3. 46 टार्गेट आहे. धावा बनवावे लागतील, धाबांना रोख लावा लागेल पारगाव संघाला अस्तित्व टिकवायचे असेल तर पाहूया साई संघ काय करणार. तर गोलंदाजीचं प्रतिष्ठित पाहतो आपण. 2 षटकं संपलीत. 3ऱ्या षटकाला प्रारंभ. साई 40+ मास्टर प्रवीण मोकल. वैयक्तिक दुसरं सांगित 3रे षटक हाताळण्यासाठी प्रवीण मोकल आलेत. मान्यवर आपण पाहतो लाईव्ह स्क्रीनवर. एकविरा लाईव्हच्या माध्यमातून सर्व मान्यवर आपण या एकजूट झालेले आहेत या जासे नगरीमध्ये. नाईट टुर्नामेंटचं आयोजन. प्रवीण मोकलचा पहिला चेंडू. रत्नदीप पाटीलसाठी हा चेंडू जोरदार प्रहार केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं साई संघाचं. धावा बनवायला लागतील, धावा येणं महत्वाचं आहे पारगाव संघासाठी. 17 धावा झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3रं षटक प्रगतीपथावर. शांत संयमी खेळ पाहायला मिळतोय. मिथुन दादांच्या समेत दीपक पाटील सर, भूषण दादा, जीवन गावण सर्व एकजूट झालेले आहेत. डीजे मास्टर आता मात्र लंच ब्रेक करून जबरदस्त धून वाजवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आयोजन दमदार आहे, नियोजन दमदार आहे, संयोजन दमदार आहे, आयोजक पण दमदार आहेत. 17 झाल्यात 3 गडी बाद. हा चेंडू निनाद तारेकर साठी प्रवीण मोकलचा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता.
डॉट चेंडू धावसंख्या स्थिर आहेच्या स्थितीमध्ये 17 धावा धापलकावर 3 गडी बाद. तिसऱ्या षटकात प्रवीण मोकलच्या काही चेंडूचा खेळ संपलाय. काही चेंडू शेष पाहायला मिळत. पुन्हा एकदा बघा बॅट टू द बॉलर स्वतःच्या पालतूरमध्ये चेंडू अडवतोय प्रवीण मोकल. कुठल्याही प्रकारची हाणामारी करून देत नाही. तर मात्र गोलंदाज साई संघाच्या पारगाव संघाच्या फलंदाजांना रोखून ठेवलंय. पूर्णपणे अंकुश लावलाय. आता मात्र काही करावे लागेल तर मात्र निनाद तारेकरला फटकेबाजी करावी लागेल. आणि हा चेंडू बघूया क्षेत्ररक्षक वेगाने आलाय आणि झेल कॅरी करताना आला. झेल सुटलाय. स्वतःचा बॅलन्स पण सांभाळत या वयामध्ये 40+ स्पर्धा आहे. स्वतःचा बॅलन्स सांभाळून चेंडूला पकडलाय आणि संघाची धावसंख्या धपकार लागतो ती मात्र 19 धावा 3 गडी बाद. 19 धावा धापकार लागल्यात. सुंदर अशी कामगिरी, सुंदर अशी स्पर्धा. आपलातून कामगिरी. आई एकविरा लाईव्हच्या माध्यमातून ही चौथी रात्र आपण पाहतोय. संदेशजी शेलके आणि पूर्ण टीम. दमदार आवाज ज्यानं दिलाय जाताड्यावरनं बुलंद करणारा डीजे मास्टर मिथुन दादा मात्रे. एक दमदार व्यक्तिमत्व. 19 झाल्यात. सुंदर अशी कामगिरी. पुढचा चेंडू निनाद तारेकर साठी पडला आहे आणि पाहता पाहता पंचांचा इशारा आला. 4 धावेचा चौकार. तर आता आपण विपुल पाटील यांच्याकडे वळूया. स्वागत करून घ्यायचं दीपक शेठ पाटील. एक दमदार व्यक्तिमत्व. आपलं स्वागत होतं. आपण टॉसबॉक्स मध्ये जायचं दीपक पाटील सर. आपलं स्वागत होतं आयोजकांच्या माध्यमातून. एक दमदार खेळाडू, एक दमदार पंच आणि तेवढा ताकदीचा व्यक्तिमत्व. हॅलो, व्यासपीठावर दीपकजी पाटील उपस्थित आहेत. त्यांना आपण विनंती करूयात आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण अतिथी कक्षामध्ये या. विंधने टेनिस क्रिकेटसाठी अनेक वर्ष ज्यांनी दिलीत आणि आज उरण पंच कमिटीचे सदस्य देखील राहिलेत, ज्यांची खरं आपला मॅच देखील पाहायला मिळणार आहेत, अशी विंधने गावचे एक माजी खेळाडू दीपकजी पाटील इथं उपस्थित राहिलेत. त्यांना आपण विनंती करूयात की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासी संघाचे खरं तर कॅप्टन कर्णधार भूषण म्हात्रे, या स्पर्धेचे दमदार आयोजक आणि उपकर्णधार मिथुनदादा म्हात्रे यांच्या शुभास्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करतोय. वस्त्रालंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन दीपकजी पाटील सरांचा आपण यथोचित मान सन्मान करत आहात. तसेच विनंती केली जाते दिनेशजी बंडा इथे उपस्थित आहेत. गत वर्षामध्ये आपण पाहायला गेला तर कराडी समाजी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळाली आणि नवघर टेनिस मधील एक दमदार व्यक्तिमत्व आणि एक दमदार खेळाडू जर पाहायला गेला तर उरण प्रीमियर लीग मधील सुद्धा चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि नवघर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच दिनेशजी बंडा सरांचा आपण इथं यथोचित मान सन्मान करतोय. अतिशय चांगला खेळ त्यांचा नेहमी पाहायला मिळत असतो. धापटा धावा लागल्या गेल्या त्या 24 धावा. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. इथे येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी 22 धावांची आणखीन गरज आहे. पारगाव विरुद्ध साई सध्या आपण मॅच एन्जॉय करताय. 24 धापटा धावा पाहायला मिळतात. 3 बाद. स्ट्राईकला आपल्याला निनाद तारेकर, नॉस्ट्राईकला रत्नदीप पाटील. निनाद तारेकर यांनी 6 बॉल फेस केलेत, 8 धाब्यांवरती खेळतात. रत्नदीप पाटील यांना पाहताय ज्यांनी 5 चेंडू फेस केलेत, 7 धावांवरती खेळतात. येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही पारगाव टीमला 22 धावांची गरज. गोलंदाज दाखल होतोय सतीश मोकलचा. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळवला. ही खरं तर शैली राहिल्या दोन्ही बलाढ्य संघात 40+ संघातील आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये विंधने गावातील एक खतर अष्टपैलू व्यक्तिमत्व गजाननजी पाटील यांचं इथं आगमन झालंय. दादांना आपण विनंती करूयात की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. जुवन गावन चेक करा प्लीज. दिनेश बंडा, कोण विसरणारे वादल. हॅलो, आपण सध्या स्क्रीनवर पाहू शकता विंधने गावातील गजाननजी पाटील शिवप्रेमी आहेत. रमाकांतजी कने या कलाकारांनी खतर आकारलेली राज्याभिषेकाची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांच्या घरामध्ये पाहायला मिळते. जवळजवळ 1.25 लाखाची किंमत आहे त्या खतर प्रतिमेची आणि रमाकांतजी कने
या खरं तर कलाकारांनी आकारलेले राज्याभिषेकाचा तो आपण खरं तर सोहळा ती प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. गजानन दादा पाटील हे शिवप्रेमी विंधने गावातील आणि त्यांचा इथं शुभ सन्मान केला जात आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी योग्य ते डिसिजन जीवनजी गावण सरांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. येणारी 17 बॉल 22 ची गरज आहे. थोडंसं स्पीडअप करा पण या मॅच मध्ये. पारगाव विरुद्ध साई सध्या मॅच रंगताना पाहायला मिळाली. एका बाजूला आपण निनाद तारेकरला पाहू शकताय. सेची ट्रॉफी खरं तर ज्यांनी गाजवली. डावखुऱ्यात एक विस्फोटक खेळाडू आडव्या बॅटनं हा खेळण्याचा प्रयत्न सिंगल रनसीतून मिळेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि या चेंडूवर 2 धाबा कंप्लीट देखील केल्या जातात. धावपट्टा धाबा लागले गेल्यात त्या 26 धावा पाहायला मिळतात. सतीश मोकलचं षटक चालू आहे. एक आपला साई संगम तर दुसऱ्या बाजूला पारगाव. बॉडी जर पाहिली कालचा खत आपण स्क्रीनवर पाहू शकता. हिरो ही गँग एक आपला कौशिक पाटील त्यानंतर सुपुत्र आहेत. काजू बदाम जास्त खाल्ले आहेत. रॉयल एंट्री या रियांश मात्रे चिऱ्याबाई हे सर्व मंडळी ऑन द स्क्रीन आपण यांना पाहू शकता. कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये ज्यांची व्हीआयपी आपण एंट्री पाहिली होती. एकतर बाल कलाकार ज्यांना आपण येताना कालच्या रात्रीमध्ये पाहिलं होतं. एक दमदार आयोजन या विभागातील भूषणदादा मात्रे असतील संपूर्ण विठ्ठल क्रिकेटला जासई यांचं हे आयोजन पाहायला मिळतंय. 37 बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. एसटी इथे दांडीत गुल केली जाते. आणखीन एक हादरा दिलाय तो म्हणजे पारगाव टीमला. कमबॅक पाहायला मिळेल का या मॅच मध्ये. इथून आता समीकरण बदललं जाईल. फार मोठी विकेट सतीश मोकलनं मिळून दिलाय. यष्ट्यांचा वेळ येणारा चेंडू पाहायला मिळाला आणि या मॅच मधील गोल्डन विकेट निनाद तारेकर बॅक टू पॅव्हलियन. कमबॅक इथं हे षटक जरूर पाहायला मिळेल जिथं सतीश मोकलनं महत्वाची विकेट खेळाडूला बाद केल्या. निनाद तारेकरला बाद होताना आपण पाहिलं. ऑन द स्क्रीन पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळते. एक हिरो खरं तर ही गँग बाल कलाकारांनी खरं तर ही व्हीआयपी एंट्री कौशिक पाटील त्यानंतर आपण रियांश मात्रेला पाहू शकतो. चिऱ्याबाई आणि किट्टू शेरीशेठ मात्रे ही खरं तर ही सर्व युवा उद्योजक जसे की विभागातील जासी रत्न आपण त्यांना ऑन द स्क्रीन पाहू शकता. कालच्या रात्रीमध्ये खरं तर त्यांची व्हीआयपी एंट्री आपल्याला पाहायला मिळाली होती या स्पर्धेच्या माध्यमातून. धावपट्टा धावा लागले गेले त्या 26. इथून आता समीकरण बदललं जाईल. येणारी 15 बॉल 20 ची गरज आहे. पारगाव विरुद्ध साई कमबॅक येणारा षटक पाहायला मिळेल का साई मोकलच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा फक्त खर्च केल्या त्या 2 महत्वाची विकेट. सचिन पाटील मैदानाच्या आत दाखल झालाय. येणारी 15 बॉल 20 ची मॅच कमालीचा सामना रंगला गेलाय. लोवर फुलटॉस हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता. वायडिश लॉंगमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. फक्त एकच धावा आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेल्या त्या 27 धावा पाहायला मिळतात. थोडीशी लोवे स्कोरची मॅच आहे पण 40+ म्हणल्यानंतर संघर्ष जिद्द मेहनत चिकाडी या सर्व गोष्टी येत असतात. बरीचशी उलटफेरी या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळतील कारण पारगाव संघ सुद्धा तेवढाच बलाढ्य आहे पण दुसऱ्या बाजूला साई संघाची एक दहशत नेहमीच निर्माण केलाय. यावेळचा बॉल अगदी बॅटला ब्रश करून यष्टेक्षण आणखीन एक टिपलाय जेल. या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी केली साई टीमनं. गोलंदाजी आवडल्यास एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. सतीश मोकल साडी कम्मालीची वापसी पाहायला मिळते. महत्वाची विकेट मिळवलाय. येणाऱ्या आता 13 बॉल 19 ची मॅच. साई संघ सहजासहजी हारणार नाहीये. पारगाव संघ जरी बलाढ्य असला तरी आपल्या गोलंदाजी आज दहशत हुकूमत त्यांनी निर्माण केली या मॅच मध्ये. येणारे 13 चेंडू आणि 19 धाबांची मॅच. पुन्हा एकदा वापसी पाहायला मिळेल का सतीश मोकलनं युटर्न आणला या मॅच मध्ये. म्हणून म्हणालो की 40+ चा क्रिकेट एक वेगळा आहे. त्यांचा थाट नेहमी वेगळा पाहायला मिळाला या मॅच मध्ये. समोर ऑन द स्ट्राईक फलंदाज दाखल होत्यात. आल्याला स्वागत केलंय. वाईडिश लॉंगन फटका खेळलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते पण चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. बऱ्याच उशिरा नका होईना पण संघर्षमय आलाय हा षटकार.
13 धाबांची गरज पारगाव टीमला. 12 बॉलमध्ये 13 बनवायचे आहेत. बारा बॉल आणि 13ची ही मॅच. पुढील सामन्यामध्ये आमचे गजानन दादा पाटील हे खेळताना पाहायला मिळतील. शिवप्रेमी आहेत आणि मगाशी तेच सांगितलं की त्यांच्या घरामध्ये तुम्ही गेलात तर 1.25 लाख रुपयापेक्षा जास्त मोठी प्रतिमा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची. रमाकांतजी कने यांनी खरं तर आकारलेलं ते चित्र पाहायला मिळते. हे खरं तर शिवभक्त आहेत आणि सातत्यानं त्यांचं प्रेम नेहमी क्रिकेटवर पाहायला मिळते. ते देखील मॅचला पुढील मॅचमध्ये आपल्या खेळताना पाहायला मिळते. येणारे 12 बॉल 13ची मॅच गोलंदाज दाखल झालाय. पहिलाच बॉल गणेश मोकलचा फटका फसला. एलिव्हेशन कमी आहे. उलट्या दिशेने धावला होता. झेल घेण्याचा देखील प्रयत्न होता. हातातून झेल निसटलाय आणि इथून मात्र बॅकअप चांगला आहे. 2 धावा मिळाल्या जातील. उलट्या दिशेने धावले होते क्षेत्ररक्षक पण हातातून झेल निसटलाय आणि इथून मात्र मिळाल्या गेल्या त्या 2 धावा. मागील जो शेवटचा चेंडू षटकाराला ना पवन तिथून वापसी केले पारगाव टीमनं. षटकाराला होता तो म्हणजे राजेश पाटीलच्या बॅटमधून 7व्या क्रमांकावर येणारा फलंदाज देखील षटकार मारू शकतोय. ही पारगाव संघाची ओळख राहिली. येणारे 11 बॉल 11ची मॅच. आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅटची ब्रश घेऊन यष्टिरक्षकांना पुन्हा एकदा झेल टिपलाय. या मॅच मधील 3रा झेल स्वतः यष्टिरक्षक टिपतोय. गजानन मोकल यांनी हा झेल टिपलाय आणि इथून मात्र 6व्या क्रमांकाचा हादरा लागलाय तो म्हणजे पारगाव संघाला. येणारे 10 बॉल जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे पारगाव टीमला 11 धावांची. मध्ये संदीप केणी कॅप्टन पेठालीचे आहेत आणि त्यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. 40+ खेळ आहे. अनेक जुने खेळाडू पाहायला मिळतात ज्यांनी त्यांचा काळ गाजवला. अनेक दशक खरं तर क्रिकेटवर ज्यांनी अधिराज्य गाजवलंय त्यांचा आपला खेळ पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल थोडासा खालीच ठेवला होता. स्किट करण्याचा प्रयत्न होता पण पंचांचा इशाराला लेगेशीचा थोडासा बाहेरून जाणारा चेंडू सुरेशजी मात्रे सर इशारे देतात. यावेळी एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. इथून एक धाव फार इम्पॉर्टंट आहे. एका आकड्याला फार महत्त्व आहे आणि इथून तुम्हाला एक धाव वाचवासाठी आता घाम गाळावा लागेल या गुलाबी थंडीमध्ये. मॅच फार रंगली गेली आहे. थोडासा लोवेस्ट स्कोर आहे. समोर पारगाव टीम आहे तरी देखील साई संघाची चांगली गोलंदाजी. आखू टप्प्याचा बॉल बॅटला ब्रश करून फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकांना आज प्रयत्न करायला पाहिजे होते. हा जर कॅच झाला असता तर आणखीन या मॅचमध्ये रंगत पुन्हा एकदा वापसी केली असती ती म्हणजे साई टीमनं. पण फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक थोडासा पाठीमागे राहिला आहे. जिथून आले ही सिंगल रन्स. येणारी 9 बॉल 9 धावांची गरज. याच मैदानानं हा रेकॉर्ड खरं तर पाहिला होता. समोर RCC पेठ होता त्यांच्या विरुद्ध नवीन शेबा 11 बॉलमध्ये 11 धावा डिफेन्स करण्याचा विक्रम सुद्धा नवीन शेबा टीमनं केला होता. त्यामुळे या गोलंदाजांना पोषक अशी विकेट सुद्धा आहे. यावेळचा हा बॉल पुन्हा एकदा कमालीचं खरं यष्टिरक्षण गजानन मोकलचं आपण कौतुक करूयात. या खरं तर मॅच मध्ये जे यष्टिरक्षण झालंय आतापर्यंत 4 ज्यांनी कॅचेस टिपल्यात एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गजानन मोकलसाठी. धावांची गरज. 8 मध्ये 9 हव्या होत्या आणि चांगली गोलंदाजी केली. थोडेसे चेंडू वळवलेत
आतमध्ये हा वळवणारा हा चेंडू आणखी एक डॉट बॉल आला. इथून आता प्रेशर क्रिएट करण्याचं काम करतोय तो म्हणजे साई हा संघ. समोर पारगाव टीम आहे तरी देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते म्हणजे साई संघाची. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते गणेश मोकल यांची. यावेळचा फटका बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटच्या दिशेने एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमा पार. संघर्षमय चौकार आलाय आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी केलंय ती म्हणजे पारगावच्या या संघानं आणि खेळाडूच्या बॅट मधून आलेला हा निखिल पाटीलने लगावलेला ब्रँडेड चौकार. हा चौकार आला आणि इथून आता या सामन्यामध्ये पुन्हा एकदा फेरबदल केलेत. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 5 धाबांची गरज. आपण विनंती करूया संदीपजी केणी इथं उपस्थित आहेत पेठाली संघाचे कॅप्टन. त्यांना आपण विनंती करूयात आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. संदीपजी केणी आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण ऐकूयात आपणचा आवाज. संदीप केणी कॅप्टन पेठाली हे इथं उपस्थित पाहायला मिळतात. तर दरम्यानच्या काळात आपण संदीपजी यांचं स्वागत करूया. मिथुन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जातं. या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आपण आलात. वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण तुमच्या हृदयामध्ये राहील पण घरामध्ये सुद्धा राहावी यासाठी सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला आम्ही सन्मानित करतोय. धन्यवाद. आपण या स्पर्धेसाठी आलात. एक खेळाडू म्हणून आपण खेळणार सुद्धा आहात त्याबद्दल तुम्हाला सुद्धा कौतुक करतोय. आणि मैदानामध्ये अगदी मैदानाच्या आत चांगला सामना रमला जातोय आणि तो चांगला सामना आपण बघूया शेवटच्या षटकापर्यंत रंगला. अतिशय जबरदस्त सामना. जाऊया पुन्हा एकदा विपुल पाटील यांच्याकडे. पुढील जी मॅच होणार आहे ज्या संघानं नाणेफेकी जिंकले आपला निर्णय घेऊन लगेच मैदानात आपण दाखल व्हा. कुठल्याही प्रकारचा विलंब लावू नका कारण 6 षटकांची मॅच आहे. थोडं स्पीडअप करा. आम्ही समजू शकतो की मैदानात ज्या परिस्थितीमध्ये सध्या मॅच चालू आहे डू ऑर डाय कारण इथून हा हाय व्होल्टेजचा सामना जरूर पाहायला मिळणार आहे. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी अजूनही पारगाव संघाला 5 धाबांची गरज आहे. शेवटच्या बॉलवर जे काही घडलंय ते मी म्हणेन साई संघाच्या विरोधात कारण मागील षटकामध्ये एक षटकार आला होता आता एक चौकार आलाय. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून डीपमध्ये प्रोटेक्शन थोडंसं खराब पाहायला मिळतंय. चेंडू क्षेत्ररक्षक फंबल झालेत. हातातून चेंडू निसटलाय. जिथून मिळाला गेला त्या चेंडूवर 2 धावा. इथून आता समीकरण असेल येणारे 5 बॉल 3 धाबांची गरज. गोलंदाज सचिन मोकल सध्या गोलंदाजी करतात. मॅच सोडायला अजून तयार नाही साई टीम. दोन्ही पनवेल तालुक्यातील बलाढ्य संघ आहेत. अनेक वेळा एकमेकाच्या विरुद्ध खेळलेत. अनेक काळ त्यांनी क्रिकेटचा गाजवलाय पण आता या मॅचमध्ये गोलंदाजाची खरं तर आग्नेय परीक्षा आहे कारण समोर पारगाव संघ आहे. इथून धावा वाचवायच्या आहेत. चेंडूपेक्षा 2 धावा देखील कमी आहेत. एखादी विकेट एखादी खरं तर महत्त्वाचे तुम्हाला डॉट बॉल या मॅचमध्ये टाकावे लागतील. गोलंदाजी करत असताना साई टीमला डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवायला लागेल. येणारे 5 बॉल आणि आता इथून 3 धाबांची गरज. 43 धावा धावपटला लागल्या गेल्यात. 7 विकेट गेल्यात. शेवटच्या 3 विकेट हातामध्ये आहेत ते म्हणजे पारगाव टीमच्या. त्यामुळे त्यांना देखील तेवढेच दडपण आहे. दोन्ही संघावर तेवढेच दडपण पाहायला मिळते पण इथून येणारे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 3 धाबांची गरज. यावेळचा हा बॉल बॅटला ब्रश करून इथून आत्मघातकी धाव डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न गोलंदाजांना गॅदर करू शकले नाहीयेत. एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न झालाय आणि आता या मॅच मध्ये 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. लेग बाईटच्या स्वरूपात आलेल्या 2 धावा थोडीशा दुखी ठरून ठेवल्या. जिथे एकही धाव नव्हती तिथं 2 धावा देऊन बसलाय तो म्हणजे हा गोलंदाज. आता समीकरण बदललं जाईल. येणारे 4 बॉल जिंकण्यासाठी आता फक्त 1 धावेची गरज आहे ती म्हणजे पारगाव संघाला. 4 मध्ये 1 बनवायचे आहेत. आज रथी महारथी एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळणार आहेत. बऱ्याच वर्षाचा दांडगा अनुभव आहे. एकदा आरोग्यासाठी 40+ आहे तर आपण आज 10 संघ खेळताना पाहू शकताय. त्यामध्ये 6 षटकांचे मॅचेस त्यामुळं देखील जास्त कस लागलाय तो म्हणजे दोन्ही संघांचा. 4 मध्ये 1 बनवायचे आहे. चांगली गोलंदाजी आता करावी लागेल. इथून जास्त डॉट बॉल टाकावे लागतील. कंपल्सरी 1 धावेची गरज आहे पारगाव टीमला. स्लोवर बॉल थोडासा आतमध्ये वळवलाय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय.
इथून येणारे आता 3 चेंडू एका धाब्याची गरज आहे. तीन मध्ये एक बनवायचे. इथून आता या सामन्यामध्ये पुन्हा एकदा तो सामना आठवतोय, ट्रॉम्बे विरुद्ध फुंडे, जिथे शरद कोळी यांनी कधी केलेली ती गोलंदाजी. यावेळचा हा बॉल बॅटला ब्रश करून अगदी पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. इथून हा सामना जिंकलाय पारगाव संघानं आणि कॉंग्रॅच्युलेशन पारगाव टीम. हार्ड लक साई. चला आपण वळूयात या सामन्याचा हिरो. थोडीशी लोवेश कोचची मॅच देखील पाहायला मिळाली. संघर्ष करावा लागला तो म्हणजे पारगाव टीमला देखील. हार्ड लक साई आणि वळूयात आपण या सामन्याच्या हिरोकडे. मोस्ट लेजंड खेळाडू, ओल्ड इज गोल्ड, ज्यानं कित्येक काळ गाजवलाय, आपल्या नावाची हुकुमशाही ज्यानं दाखवलंय. पारगाव मध्ये आज अनेक तारे सितारे ज्यांनी घडवलेत. नाव आहे नरेश गायकवाड, सामन्याचा हिरो. या नरेश दादा, आपल्याला सन्मान केलं जाईल मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन. कित्येक काळ ज्यांनी गाजवला, चॅलेंजर पारगाव संघाचा अस्तित्व ज्याने टिकवला. रायगड आणि संपूर्ण ठाणे आणि महाराष्ट्रभर पारगाव संघाची जी दहशत पाहायला मिळते ते नाव आहे नरेश गायकवाड. अजूनही मला तो सामना आठवते, किंजल ट्रॉफी, ज्या ट्रॉफीमध्ये नरेश दादा यांनी सांगितलं होतं की असे अनेक खेळाडू मी घडवलेत आणि त्या स्पर्धेमध्ये देखील आदर्श पनवेल सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करण्याचा विक्रम याच खरं तर वाघाने केला होता. एकदा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या नरेश गायकवाड या खेळाडूसाठी. तीच हुकूमत, ती दहशत, वाघ कितना भी बुडाओ हो कभी थकता नाही, हे तर दाखवलंय. जिंदा आहे टायगर. आणि हा खरं तर पारगावचा वाघ नरेश. आणि खरं तर जासईचे प्रेम तेवढंच त्यांना पाहायला मिळालं. आपण वळूयात म्हणून मॅच कडे, जिथं प्रेक्षण बॉक्स मध्ये जोडले जातील. आतापर्यंत जी मात्र अप्पायांचा आपण आवाज ऐकूयात. कित्येक काळ ज्यांनी गाजवला आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल तो म्हणजे नरेश गायकवाड या खेळाडूला. मॅन ऑफ द मॅच नरेश गायकवाड. आणि ते बक्षीस देण्यासाठी विनंती करतोय मिलिंद ठाकूर यांना की आपण बक्षीस द्यावं नरेशला. कारण बरेच वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा आणि अनेक खेळाडू घडवण्याचं काम या शिल्पकाराने केलेलं आहे. आणि आत्ता नवीन हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम करणारा हा खानमालक, खेळाडूंचा खानमालक नरेश गायकवाड या सामन्याचा हिरो ठरला जातो आहे. त्याच्याशी एकच प्रश्न आपला असेल, नरेश अनेक सामने बघितलं तुला. अगदी ज्या मी पहिल्यांदा तुझ्याशी खेळत असताना बघितलं, बेलपाडा इथं एकदा 17 वर्षाचा तो होतास, त्यावेळी तुझ्यावर बघितलं आणि तशाच फिटनेस ठेवलीस. या फिटनेसचं राज काय आहे तुझ्या? फिटनेसचं राज म्हटलं तर आपले रोजचे दैनंदिन जीवन आणि महत्त्वाचे फॅमिलीने मला वेळ देऊन आपले जेवण एकदम पद्धतीने 3 टाईम दिला, भाकरी, ते महत्त्वाचं. आणि पारगाव संघ आम्ही बघितलं की अतिशय जबरदस्त प्रतिक्रिया, कारण प्रत्येक सामन्यामध्ये आव्हान वेगळं असतं. पण 45 धावा काढताना असं काय घडलं की शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला लढावं लागलं? पहिल्या बॉलला म्हणजे रनआउट विकेट गेले, तिथे आम्ही बॅकफूट लागलो. का तर मी जर आलो असतो स्ट्राईकला शेवटपर्यंत तर एवढी वेळ आली नसते. निश्चितच पुढल्या सामन्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देत आहे. आणि पुन्हा एकदा पुढचा सामना बघण्यासाठी निश्चितच पुढचा सामना असेल विंधने विपक्ष नवघर या दोन संघाच्या दरम्यान अतिशय जबरदस्त लढत मैदानात पुन्हा बघायला मिळेल. आणि जाऊया आपण कॉम बॉक्समध्ये जोडण्यासाठी. धन्यवाद. चल लगेच आपण मॅचला सुरुवात करणार.